नमस्कार मित्रांनो, मी चेतना मोहरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, प्रतीक्षा जी आहे तर ती तुमची संपलेली आहे। ॲडमिशन प्रोसेसला शुभारंभ जो आहे तर तो चालू झालेला आहे आणि आनंदाची एक गोष्ट जी आहे तर ती मी तुम्हाला सांगतोय। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली तर त्यात तुमचं नाव वगैरे कसं शोधायचं ती बघायची कशी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, पण त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की फॉर्म जे आहे तर ते फायनल सबमिशन फॉर्मचं झालेलं आहे 19,000। ओके, 19,000 फॉर्म जे आहेत तर ते फुल्ली करेक्टरित्या सबमिट झालेले आहे। आणि मित्रांनो, जवळपास अंदाजे सांगतोय मी कारण 153 पानं आहेत त्याच्यावर आणि आपण ॲव्हरेज त्याचं बघितलं की एका पेजवर होल्ड मेरिट लिस्टवर किती नाव आहे असे टोटल करून जवळपास 3-4 हजार फॉर्म जे आहेत तर ते होल्डवर आहेत। ओके, मग असे तुम्ही पकडू शकता जवळपास 24-25 हजार फॉर्म जे आहेत तर ते टोटल आलेले आहेत आणि जागा ज्या आहेत तर त्या आहेत 19,000 आणि 19,000 जागा असल्यामुळं यंदाचा कट ऑफ जो आहे तर तो मायनस होऊ शकतो। कारण याच्यातले सगळेच्या सगळे मुलं जे आहेत तर ते ॲग्रिकल्चरला येत नसतात, ते वेगवेगळ्या फील्डला जात असतात। ओके, मग त्यासाठी तुम्हाला आता पुढे प्रिपेअर राहायचं आहे। या लिस्टमध्ये मित्रांनो काय काय नाही या गोष्टी ज्या आहेत तर त्या आता मी तुम्हाला सांगतो। आपल्या मोबाईल स्क्रीनवर ते कशी बघायची लिस्ट ते सुद्धा सांगतो। आधी मित्रांनो तुम्हाला काही बेसिक गोष्टीच्या संदर्भात मी क्लिअर करून देतो की ही झाली मित्रांनो आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, म्हणजे की ज्यांचे फॉर्म जे आहेत तर ते पहिल्या वेळेसच त्यांनी भरले आणि सगळे त्यांचे डॉक्युमेंट आलेले होते, त्यांनी कुठल्या रिसिप्ट वगैरे ज्या आहेत तर त्यांच्या पेंडिंग नव्हत्या किंवा कुठलेही डॉक्युमेंट जे आहेत तर त्यांचे काढायचे बाकी नव्हते, त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म सगळा क्लिअर झाला आणि तो अप्रूव्ह विथ अपडेट त्यांचं स्टेटस आलं। मग हे विद्यार्थी जे आहेत तर ते आता पुढच्या ॲडमिशन प्रोसेस फायनल मेरिट लिस्टमध्ये जसे तसे टाकले जाणार। पण याच्यामध्ये तुमची जी रँक आहे ती तिथे दिसत असेल तुम्हाला मेरिट नंबर वगैरे, तर ती आता वाढणार पुढच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये। मग ती का वाढणार मित्रांनो? कारण याच्यामध्ये ॲड होतील आता जे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म जे आहेत होल्डर आहेत ते विद्यार्थी। या वेळेस मित्रांनो होल्डवरच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या योजनांमुळे सर्टिफिकेट काढले गेले नव्हते आणि हे सर्टिफिकेट अपलोड करण्याची पुढची डेट जी आहे, म्हणजे ज्यांचं नाव जे आहे आता होल्ड मेरिट लिस्टमध्ये आलंय। ओके, 2 मेरिट लिस्ट आहे। ज्यांचा फॉर्म चांगला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या क्लिअर आहेत, त्यांचं नाव जे आहे तर ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आलेलं आहे। पण ज्यांचा फॉर्ममध्ये काही त्रुटी होत्या, काही प्रॉब्लेम होते, कोणाची 7/12ची डेट व्हॅलिड नव्हती, कुणाचं आपलं CBSEला असल्यामुळं त्याचं सर्टिफिकेट जे आहे त्याच्यावर मार्क मेन्शन नव्हते, मग त्यांनी लेटर हेडवर आणलं त्या गोष्टी, तर हे सगळे सर्टिफिकेटवाले किंवा ज्यांचे फॉर्म होल्डर होते असे विद्यार्थी जे आहेत तर ते होल्ड मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत। सिम्पल गोष्ट आहे। मग ज्यांचं होल्डमध्ये नाव आलेलं आहे तर ते आता पुन्हा डबल फायनल मेरिट लिस्टमध्ये ॲड होतील। ओके, मग फायनल मेरिट लिस्टमध्ये ॲड होण्यासाठी त्यांना काही गोष्टी ज्या आहेत तर त्या क्लिअर करायचं आहे। तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आहेत तर त्या मित्रांनो, जे रिमार्क तुमच्यासाठी आलेले आहे त्या लिस्टमध्ये होल्ड मेरिट लिस्टमध्ये सदर डॉक्युमेंट जे आहे तर ते तुम्हाला पुढचे 2, 3 आणि 4 या तारखेला कॅफेवर जाऊन किंवा ऑनलाईन कसे करायचे त्या संदर्भात मला जर वेळ मिळाला तर मी व्हिडिओ टाकतो आता। ओके, तर ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि अपलोड केल्यानंतर तुमचं नाव जे आहे तर ते फायनल मेरिट लिस्टमध्ये येईल। काही विद्यार्थ्यांच्या कास्टच्या विषयी प्रॉब्लेम होते, त्यांनी फॉर्म जो आहे तर तो CETमध्ये कास्टमधून भरला होता आणि आता ते ओपनमध्ये येऊ इच्छितात, अशा विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा पेमेंट जे आहे तर ते यावेळेस करावं लागतं। ही सुद्धा गोष्ट जी आहे तर तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे तुमचे काही पर्टिक्युलर प्रॉब्लेम व्हायला नको। राहिला प्रश्न मित्रांनो आता लिस्ट कशी बघायची वगैरे, तर ते मी तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, कशा प्रकारे लिस्ट जी आहे तर ती तुम्ही बघू शकता। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझ्या काउन्सिलिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी लिस्ट जी आहे तर त्या संदर्भात कशाची काय आहे त्यांना मी प्रोव्हिजनल लिस्टसुद्धा डाउनलोड केलेली आहे, आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे आणि होल्ड केलेली मेरिट लिस्टसुद्धा टाकलेली आहे। त्याच्यानंतर त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी ही प्रोसेस करायची गरज नाही, सरळ तुमच्या व्हॉट्सअपमध्ये जा आणि व्हॉट्सअपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या दोन्ही लिस्ट दिसेल, त्याच्यामध्ये तुमचं नाव कुठे आहे काय ते तुम्ही चेक करू शकता। राहिला प्रश्न जे यूट्यूबवरचे विद्यार्थी आहे तर त्यांनी सर्च करा MST CET, गुगलवर MST CET सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली जी वेबसाईट ओपन झाली आहे त्याच्यावर क्लिक करा। ती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस 24-25 दाखवते, तर त्याच्यावर क्लिक करा। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली जर तुम्ही गेले तर ॲग्रिकल्चर आणि अलाइड कोर्सेस आहे। या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी अपडेटेड शेड्यूल आहे आणि या ठिकाणी दिसते तुम्हाला इम्पॉर्टंट लिंक्समध्ये होल्ड मेरिट लिस्ट आणि प्रोव्हिजनलवाली जी मेरिट लिस्ट आहे तर ती। ओके,
तर दोन्ही लिस्टमध्ये तुमचं नाव जे आहे तर ते कशा प्रकारे शोधायचं. आता हा आहे आयफोन, त्याच्यामुळे इथं ऑप्शन येत नाही आहे मला, नाही तर गुगल ड्राईव्हचं ऑप्शन जे आहे तर ते येत असतं अँड्रॉईडमध्ये. तर त्या ठिकाणी तुम्ही वरती सर्च करून जे आहे तर ते तुमचं नाव शोधू शकता. किंवा सोपी प्रोसेस आहे, जास्त काही विषय नाही आहे. तुम्हाला जायचं आहे फक्त तुमच्या लॉगिनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमचा फॉर्म होल्डर आहे की नाही, किंवा ज्यांचा फॉर्म होल्डर असतं त्यांच्या लॉगिनमध्येच लिहिलेलं असतं. या ठिकाणी तुमचं लॉगिन ID पासवर्ड वगैरे टाका आणि त्यानंतर टाकल्यानंतर तुम्हाला कळतं की तुमचा फॉर्म होल्डवर काय. आणि याच लॉगिनमध्ये तुम्हाला उद्या तुमचे डॉक्युमेंट जे आहेत तर ते ग्रीव्हन्समध्ये अपलोड करायचे, तर त्या संदर्भात सुद्धा इन्फॉर्मेशन मी देईल. मित्रांनो, राहिला प्रश्न आता लिस्टमध्ये काय काय. तर लिस्टमध्ये जशी तुम्ही ओपन कराल तर लिस्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला ॲप्लिकेशन नंबर दिसेल, त्याच्यानंतर कॅन्डिडेट नेम, त्यानंतर तुमची कॅटेगरी वगैरे कोणती आहे काय दिसेल तुम्हाला, त्यानंतर मेल फिमेल काय तुमचं जेंडर ते दिसेल, त्यानंतर अदर रिझर्वेशन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणती कॅटेगरी तुमची, ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट असले तर AG असती, त्याच्यानंतर डिफेन्स पर्सन असेल तर DP असती, नंबर ऑफ अटेम्प्ट तुमचे 10वीला मार्क किती, तुमची डेट ऑफ बर्थ काय, तुमची युनिव्हर्सिटी कोणती आहे, होम युनिव्हर्सिटी, तर ते सुद्धा दिलेले आहे तुम्हाला. 12 मार्क जे आहे तर ते 7/12चे आणि क्रॉप सायन्सचे 10 असे मार्क्स जे आहे तर ते ॲड झालेले आहे का, टोटल वेटेज किती, मग तुमची ॲग्रिकल्चरमध्ये रँक किती, तुमची हॉर्टिकल्चरमध्ये रँक किती, अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तुमच्या रँकिंग वगैरे जे आहेत तर त्या दिलेल्या आहे. आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची रँकिंग वगैरे मित्रांनो कोणाचीच या ठिकाणी सध्या दिलेली नाही आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची होती ही इन्फॉर्मेशन अबाउट जी तुमची मेरिट लिस्ट आलेली आहे प्रोविजनल त्याच्याविषयी. आता मित्रांनो, होल्डवाल्या विद्यार्थ्यांविषयी बोलूया. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. जर तुमचा फॉर्म होल्डवरच राहिला आणि तो जर होल्डवरून निघला नाही तर तुम्ही या परीक्षेमधून बाद होता. ओके, तर मित्रांनो, म्हणजे या प्रोसेसमधून बाद होता. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 नंबरची विद्यार्थी आहे. आता याचं काय आहे की 12th मार्कशीट जे आहे, स्टेटमेंट ऑफ मार्क जे आहे तर त्यांना अपलोड केलं नाही. तर याला काय करायचं आहे की यानं त्या पर्टिक्युलर कॉलेजला जाऊन त्याचं जे 12वीला कॉलेज होतं CBSEचं, तर त्या ठिकाणी जाऊन एका स्टॅम्प आपलं त्यांचं लेटर हेडवर जे आहे तर ते विशिष्ट फॉर्मॅटमध्ये त्यांचे मार्क जे आहे तर ते कॉलेजकडून लिहून आणायचे, त्याच्यावर सही शिक्का तर प्रिन्सिपलचा आणायचं आहे. 7/12 या ठिकाणी त्याचा प्रॉब्लेम आहे. तर 7/12 जो आहे तर तो तुम्हाला लेटेस्टवाला पाहिजे, ऑनलाईन पाहिजे, डिजिटलवाला पाहिजे, तर त्याच्यावर डिजिटल साईन पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी त्यांना सर्टिफिकेट जे आहे तर ते स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट आहे तर त्याच्यावर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याची सही वगैरे लागते. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला विविध सर्टिफिकेट्स जे आहे तर ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. असं आहे मित्रांनो ही गोष्ट. तर प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाच्या प्रॉब्लेमला वेगवेगळं सोल्युशन आहे. तर त्या गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्हाला 2, 3, 4 या तारखेच्या आत तुम्ही सबमिट करायचं आहे. तुमचा फॉर्म जो आहे तर तो होल्डवरून काढून घ्यायचा आहे. मित्रांनो, थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि प्रेफरन्सच्या संदर्भात काय कसं त्याच्यावर मी आपल्या विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंगचं सेपरेट लेक्चर घेईल. ऑलरेडी त्यांच्या खूप सगळ्या जणांना प्रेफरन्सच्या लिस्ट वाटल्या आहे मी, काहींना नाही मिळाल्या तर त्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. ओके, ज्यांचं नाव वगैरे नाही या लिस्टमध्ये तर त्यांचं दोन्हीपैकी एका कोणतरी लिस्टमध्ये नाव असतं. तुम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ नका, या दोन्हीपैकी एका लिस्टमध्ये तुमचं नाव असतं. ओके, तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आता मला माझ्या काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना रिप्लाय वगैरे द्यायचे, सगळ्यांचे प्रॉब्लेम जे तर सॉल्व्ह करायचे. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या या प्रयत्नांना तुम्ही लाईक मारून थोडा प्रोत्साहित करू शकता, जेणेकरून पुढं सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित गाईड करत राहील. थँक्यू सो मच. थँक्यू.